शिवजयंती कशा प्रकारे साजरी केली जाते? काही जण या प्रकारे साजरी करतात, तर उरलेली काही जण या प्रकारे साजरी करतात. या दोन्ही प्रकारांपैकी योग्य पद्धत कुठली आहे याचा विचार सुज्ञ व्यक्तींनी करावा. कारण मी तर फक्त एक वाचक आहे आणि त्यामुळेच मी शिवछत्रपतींची जयंती वाचनाच्या माध्यमातून साजरी करण्याला जास्त महत्व देईल. कारण वाचनाच्या माध्यमातूनच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे कळतं, त्यांचे शिवविचार कळतात आणि ते आपल्या आचरणात आणायला आपल्याला मदत होऊ शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो शिवभक्त वाचनातून शिवछत्रपतींना जाणू इच्छितो तो अशा प्रकारे जयंती साजरी करणार नाही. आणि जी लोक अशा प्रकारे जयंती साजऱ्या करतात ती लोक वाचन करतातच की नाही हे शिवछत्रपती जाणो. तर मित्रांनो, माझ्या याच वाचन क्षेत्रामधून मला एक असं पुस्तक सापडलेलं आहे की ज्याच्या मार्फत आपल्याला शिवजयंती योग्य प्रकारे कशा प्रकारे साजरी करतात याचं उत्तर मिळतं. त्याचबरोबर खरे शिवभक्त कसे असतात हे सुद्धा कळतं. आणि ज्यांना आपण पावसाळी बेडकं म्हणतो किंवा इच्छाधारी मावळे म्हणतो ते कशा प्रकारे असतात हे सुद्धा आपल्याला या पुस्तकामधून कळतं. मित्रांनो, हे पुस्तक प्रकाशित सुद्धा झालंय शिवजयंतीच्या दिवशीच, 2022 सालच्या शिवजयंतीच्या दिवशी. आणि याची 6वी आवृत्ती आलेली आहे नोव्हेंबर 2025 मध्ये. आणि ते पुस्तक माझ्या हातात पडलंय पुणे बुक फेस्टिवलमध्ये. आणि मी जेव्हा ते वाचायला सुरुवात केली मित्रांनो, अक्षरशः त्या पुस्तकाच्या पहिलंच चॅप्टर वाचून झाल्यानंतर त्या पुस्तकाने माझ्या मनावर राज्य केलंय, त्या पुस्तकाने माझं मन जिंकलंय. आणि त्या पुस्तकाचं नाव आहे रायरी. विशाल गरड सर लिखित रायरी हे पुस्तक, ही कादंबरी आहे मित्रांनो. या कादंबरीमध्ये शिवभक्त कसे असतात, शिवभक्त म्हणून जे मिरवतात आणि ज्यांचा वापर राजकारणी लोकांकडून कशा प्रकारे करून घेतला जातो हे व्यवस्थित प्रकारे मांडलेलं आहे मित्रांनो. म्हणजे 21व्या शतकातला जो तरुण आहे तो महापुरुषांना कोणत्या दृष्टिकोनातून बघतो, राजकारणी किंवा स्वार्थ साधणारे या गोष्टीचा कसा फायदा घेतात, शेतकऱ्याची अवस्था आज काय झालेली आहे, शिवरायांचं शेतकऱ्यांसाठीचं धोरण कसं होतं आणि आज वास्तवात काय चाललेलं आहे, हे सर्व या गोष्टी या पुस्तकामध्ये अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने कव्हर केल्या गेलेल्या आहेत. मित्रांनो, या पुस्तकामध्ये एक गाव आहे आणि या गावामध्ये 5-6 मित्र राहतात आणि त्या मित्रांच्या भोवतीच या संपूर्ण कादंबरीची कथा फिरत राहते. मित्रांनो, या मित्रांपैकी एक गट असा असतो की जो म्हणतो की फिरायला गोव्याला वगैरे जाऊयात. आणि त्यातील एक व्यक्ती असा असतो जो म्हणतो फिरायला जायचं ते फक्त रायगडावरतीच. आणि जेव्हा ते रायगडावर फिरायला जातात त्यावेळेस त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचे पॉझिटिव्ह बदल होतात हे या पुस्तकात अगदी उत्कृष्ट पद्धतीने मांडलेलं आहे. या 4-5 मित्रांबरोबरच कथेमध्ये एक सरपंच सुद्धा आहे, आमदार सुद्धा आहे, मुख्यमंत्री साहेब सुद्धा आहेत. तर ते शिवभक्तांची कशा प्रकारे फसवणूक करतात, जनतेची कशा प्रकारे फसवणूक करतात वगैरे सर्व गोष्टी या पुस्तकात, या कादंबरीमध्ये मांडण्यात आलेल्या आहेत. जे वाचताना आपल्याला कधीच बोर होत नाही, परंतु इंटरेस्ट नक्कीच येतो. आणि खरे शिवभक्त कसे असतात, खऱ्या शिवभक्तांनी काय करायला हवं हे या पुस्तकामध्ये आपल्याला शिकायला मिळतं, म्हणजे मिळतंच. प्रत्येक शिवभक्ताने, प्रत्येक महाराष्ट्रीयन व्यक्तीने हे पुस्तक त्याच्या घरी संग्रहित ठेवावंच आणि वाचावं देखील. पुस्तकाच्या भाषेबद्दल जर बोलायचं झालं तर विशाल गरड सरांनी एकदम इझी पद्धतीने या पुस्तकाची भाषा लिहिलेली आहे. म्हणजे तुम्ही जर लातूरला राहत असाल किंवा सोलापुरातला राहत असाल, सांगली, नाशिक, नांदेड, महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागात तुम्ही राहत असाल तर ही भाषा तुम्हाला आपली वाटते. म्हणजे गावरान भाषेचा उपयोग या कादंबरीमध्ये करण्यात आलेला आहे. संवाद ही कादंबरीमधले मोस्टली गावरान भाषेतच आहेत आणि आपल्या वाचक वर्गांना कळेल, लहानातल्या लहानपासून ते थोरा मोठ्यापर्यंत ती भाषा कळेल अशा पद्धतीने या पुस्तकामध्ये लिहिण्यात आलेले. त्यानंतर बऱ्याच अशा सामाजिक गोष्टी आहेत ज्या या पुस्तकामध्ये कव्हर करण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, कादंबरीचं जर आपण मुखपृष्ठ बघितलं त्यामध्ये आपल्याला रायगडावरील दृश्य दिसतं. मागे जगदीश्वराचं मंदिर आहे आणि त्याच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे. तिथून पायऱ्यांवरून उतरून छत्रपती शिवाजी महाराज आणि या कथेतील एक व्यक्ती चालत येताना दाखवलेले. या चित्रावरूनच आपल्याला कळून जातं की या कथेमध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केलेला असेल. कारण शिवाजी महाराजांचा काळ हा आजपासून 300-400 वर्षांपूर्वीचा होता आणि ही व्यक्ती आजच्या युगातील आहे, आजच्या काळातील आहे. छत्रपती शिवाजी महाराज या व्यक्तीला त्यांचे विचार समजावून सांगत आहेत. हे अगदी उत्कृष्ट प्रकारचं मुखपृष्ठ मला तर आवडलेलं आहे. आणि ही कॅलिग्राफी पण बघा किती व्यवस्थित पद्धतीने करण्यात आलेली. रायरी न्यू एरा पब्लिशिंग हाऊस पुणे यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे आणि पुस्तकाची एकूण पाने आहेत 242. त्यामुळे तुम्ही हे पुस्तक अवघ्या 3 ते 4 दिवसात सुद्धा वाचून पूर्ण करू शकतात. जर तुम्ही वाचन प्रेमी आहात तर तुम्ही 2 दिवसात सुद्धा या पुस्तकाला वाचून पूर्ण करू शकतात. पण एक गोष्ट आहे, पुस्तक हातून सुटणार नाही. एवढं तुम्हाला ते आवडल्या वाचून राहणार नाही, सांगतोय.
आणि मित्रांनो, तुम्ही नवीन वाचक असाल किंवा तुम्हाला वाचनाची कमी आवड असेल किंवा म्हणजे तुम्ही जास्त वाचन करत नसाल तर तुम्हाला एक आठवडा हे पुस्तक वाचायला लागू शकतो. कारण पुस्तकामध्ये पात्रेच अशी आहेत जी आपले बोट धरून ठेवतात, आपले विचार धरून ठेवतात आणि आपले डोळे देखील धरून ठेवतात. तर त्यामुळे मित्रांनो, कादंबरी किंवा हे पुस्तक अगदी उत्कृष्ट प्रकारचं आहे, लिखाण कथेस सकट. एकंदरीत माझ्याकडून या कादंबरीला 5 पैकी 5 स्टार्स. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शंभूराजे.